पूजनीय श्री गुरुदेव, चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती आणि आजच्या ग्राम जयंतीच्या पर्वावरती आपण सर्व उपस्थित उपासकांना या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना आपण करत आहोत आणि सामुदायिक प्रार्थनेवरती एक 5 ते 10 मिनिटाचं एक भाषण असला पाहिजे किंवा असावं असं वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या सक्रिय पाठामध्ये याची नोंद केलेली आहे. आणि म्हणूनच आज आपणा सर्वांच्या समक्ष बोबडे बोल बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. अनादी कालापासून जेव्हा मानव निर्मिती या पृथ्वी तलावरती झाली आणि मानव उदयास आला, पृथ्वीवरती राहू लागला, स्वतःचे काही समूह करत, स्वतःचं कौटुंब म्हणूया किंवा समाजरचना करत हळूहळू मानव या पृथ्वीवरती स्वतःचं प्रस्थ निर्माण करू लागला. आणि हे प्रस्थ ज्या वेळेस निर्माण होत होतं, हळूहळू मानवाची बुद्धी विकसित होत होती. अन्न वस्त्र निवारा या गरजा भागल्यानंतर एका तत्वाची गरज किंवा एका नियमाची गरज आपल्या या समाजरचनेला भासली. आणि तेव्हा संपूर्ण मानव समुदाय एकत्रित आला असावा आणि त्यांनी विचार केला असावा की या समाजरचनेला आपल्याला जर पुढे घेऊन जायचं असेल किंवा या समाजरचनेचा आपल्याला जर विकास करायचा असेल, स्वतःची काही तत्वप्रणाली जर आपल्याला तयार करायची असेल, तर स्वतःची काही तत्व आपण जोपासली पाहिजे, ती ठामपणे स्वीकारली पाहिजे. आणि त्याच काही गुणवंत लोकांनी म्हणूया किंवा विद्वान मंडळींनी म्हणूया, स्वतःची काही तत्व त्यांनी तयार केली. एक आढावा, एक आचारसंहिता मानव जीवनाची त्यांनी तयार केली आणि ती संपूर्ण समाजरचनेला समजावून सांगितली की बाबा रे, या पद्धतीने आपण जर आपलं जीवन जगलं किंवा या पद्धतीने जर आपण आपल्या जीवनाची वाटचाल उभी केली आणि या पद्धतीने जर आपण स्वतःचं आयुष्य पुढे ढकलत गेलो, तरच आपला विकास होईल किंवा तरच आपल्याला मोक्षप्राप्तीचा एक मार्ग मिळेल. आणि तेव्हा हळूहळू याच तत्वांच्या आधारे वैदिक संस्कृती आपल्या भारतामध्ये उदयास आली. वैदिक संस्कृतीने सांगितलं की बाबा रे, देव 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 जे आपण म्हणतो ते दुसरं तिसरं काही नसून हा निसर्गच आपला देव आहे. सूर्यदेवता असेल, जलदेवता असेल, वायुदेवता असेल, ही सर्व देवरूपानेच तर आपली मदत करतायत. वैदिक संस्कृतीने देवाची व्याख्या निसर्गावरती सोपवली आणि ती व्याख्या खरं तर एखाद्या प्रदेशापुरती मर्यादित नव्हती किंवा फक्त भारतीय खंडापुरती मर्यादित नव्हती. ती संपूर्ण जगाला, संपूर्ण विश्वाला प्रेरणा देण्यासाठी आणि वाट दाखवणारी ती व्याख्या होती. परंतु आपल्या माणसांचं तिथे अज्ञान पुढे आलं आणि आपण असा गैरसमज करून घेतला की ही जी देवाची जी व्याख्या वैदिक संस्कृतीने आपल्याला सांगितलेली आहे ती फक्त भारतापुरती सीमित आहे आणि फक्त वैदिक धर्मापुरती सीमित आहे. पुढे असेच काही दिवस लोटत गेले आणि मानवजातीमध्ये थोडा भेद निर्माण होत गेला. आणि हा भेद चालू असतानाच गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी विचार केला की आज जो हा अत्याचार चालू आहे किंवा हिंसा मोठ्या प्रमाणात त्या काळात होत होती, तर अहिंसेचं एक तत्व आपण आपल्या या समुदायाला, आपल्या या समाजाला दाखवलं पाहिजे, कारण ते गरजेचं आहे. हिंसा वाईट आहे हा संदेश बुद्धांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आणि अहिंसेचं सर्वोच्च तत्व आपल्या पुढे ठेवलं. आणि परत आपल्या सर्वांचंच अज्ञान पुढे आलं आणि गौतम बुद्धांनाही एका विशिष्ट समुदायापुरतंच आपण मर्यादित केलं. सर्वांनी त्या तत्वाचा स्वीकार केलेला नाही. असेच पुढे काही दिवस लोटत गेले. पाश्चात्य संस्कृतीमध्ये येशू ख्रिस्तांचा जन्म झाला आणि त्यांनी सांगितलं की या विश्वात जर शांतता प्रस्थापित करायची असेल तर आपला फादर म्हणजेच आपला एकमेव असणारा बाप, आपण सगळे त्याचीच लेकरं आहोत. आणि त्यांनी तिथे नाव नोंदवलं की गॉड, तो गॉड म्हणजे आपला बाप आहे आणि आपण सर्व त्याची लेकरं आहोत. त्याच्यामुळे सर्व विश्वाची देवता एकच आहे,
असं त्यांनी त्यांच्या तत्त्वज्ञानातून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु परत आपलं अज्ञान पुढे आलं आणि आपण गॉड म्हणजे फक्त पाश्चात्य लोकांचा देव आणि आपला नाही असं त्या ठिकाणी समजलं आणि आपण त्यांचाही स्वीकार केला नाही. पुढे एका मंगोलच्या प्रदेशामध्ये मोहम्मद पैगंबर नावाचा एक माणूस जन्माला आला आणि त्यांनी सांगितलं की अल्लाह ईश्वर म्हणजे एक आहे आणि तो सर्वव्यापी आहे, सर्व प्राणी मात्रात आहे. परत आपल्या सर्वांचं अज्ञान परत पुढे आलं आणि आपण अल्लाह ईश्वर याच्यामध्ये भेद करून अल्लाह म्हणजे त्यांचा आणि ईश्वर म्हणजे आमचा एवढी आपल्यापुरती व्याख्या मर्यादित केली आणि त्याही तत्त्वज्ञानाचा आपण स्वीकार केला नाही. पुढे असेच दिवस लोटत गेले, युद्धजन्य परिस्थिती वाढत गेली. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करतो म्हटलं तर 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला आणि त्यांना हे सर्व दिसत होतं. युद्धजन्य परिस्थिती तेव्हाही चालूच होती आणि हे सर्व सुरू असताना हे थांबवायचं कसं हा ज्यावेळेस माऊलींना प्रश्न पडला त्यावेळेस माऊलींनीही हाच विचार केला की या सगळ्यांना जर मला एका छत्राखाली जर आणायचं असेल किंवा एक मार्ग एक ध्यास जर या सर्वांना जर मला दाखवायचं असेल तर मी असं काय केलं पाहिजे. तेव्हा कदाचित माऊलींनाही तेच वाटलं असेल की आता यांना सगळ्यांना जर एकत्र आणायचं असेल तर मला यांना काहीतरी सांगितलं पाहिजे आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या रूपाने हे विश्वची माझे घरं हा संदेश आपणा सर्वांना त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्यक्ष विठ्ठलाला आपल्या सगळ्यांच्या समोर उभा केला. आणि परत आपलं अज्ञान पुढे आलं आणि आपल्या विठ्ठलाला सुद्धा हा विशिष्ट संप्रदायाचा एक देव आहे म्हणून आपण त्याची उपासना केली आणि इतर समुदायाने त्याचा स्वीकार केला नाही. सर्व संत असतील, सर्व धर्मप्रवर्तक असतील, यांनी वेळोवेळी उपदेश करण्याचं काम या भारताला, या विश्वाला अनादिकालापासून केलेलं आहे. परंतु आपल्या अल्पबुद्धीमुळे कुठेतरी आपण आपल्यापुरता त्याचा रस घेतलेला आहे आणि बाकीचं तत्त्वज्ञान झुगारून दिलेलं आहे. आणि हे सर्व असं सुरू असताना, अराजकता माजत चालली असताना, एका महान पुरुषांचा याच पावन धर्तीवरती जन्म झाला आणि त्या महामानवाचं नाव होतं वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. आणि या महामानवांनी सांगितलं की ही जी सर्व धर्म 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 म्हणत चाललेली जी लोक आहे, हिंदू धर्म, वैदिक धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, ही धर्म नसून मानवतेचं जे धर्माचं जे विशाल वृक्ष आहेत त्या झाडाच्या या फांद्या आहेत. हे सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या पुढे ठेवत मानवतेचं महान विशाल असं वृक्ष आपल्या समोर उभं केलं आणि या सर्व धर्मांच्या फांद्यांना एकत्रित जोडून या एका मैदानावरती, एका पटांगणावरती उपस्थित केलं आणि या ठिकाणी आपल्याला सामुदायिक पद्धतीने या ठिकाणी त्यांनी बसवलं. आणि बसवल्यानंतर सांगितलं की बाबा रे, ईश्वर या सर्व तत्त्वज्ञानाचा सार ईश्वर म्हणजे तो एकच आहे. सर्व धर्मप्रवर्तकांनी आपल्याला एकच संदेश दिलेला आहे. मोहम्मद पैगंबरांनीही तेच सांगितलं, गौतम बुद्धांनीही तेच सांगितलं, वैदिक धर्मानेही तेच सांगितलं, सगळ्यांनी एकच सांगितलेलं आहे. पण आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुठेतरी. आणि म्हणूनच या सर्व विश्व एकची आहे अशा पद्धतीची संकल्पना त्यांनी पुढे मांडली आणि नव्याने सामुदायिक प्रार्थना हे तत्त्व आपल्यासमोर ठेवलं आणि या सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावरती आपल्याला सर्व धर्म समभाव काय आहे हे शिकवलं. खरं तर ही सामुदायिक प्रार्थना करणे म्हणजे 8 जे श्लोक आहे त्याची घोकणपट्टी करणे किंवा ते स्वरातालात गाणे नाही आहे. त्या प्रत्येक अष्टकामध्ये, त्या प्रत्येक ओवीमध्ये एक मोठा संदेश दडलेला आहे आणि तो संदेश ग्रामगीतेमध्येही आपल्याला दिसतो आणि तो सामुदायिक प्रार्थनेतही दिसतो. आणि तो असा आहे की व्यक्ती निर्माणापासून तर कुटुंब निर्माण करायचं आहे, कुटुंब निर्माणापासून आपल्याला ग्राम निर्माण करायचं आहे, ग्रामनिर्माणापासून आपल्याला राष्ट्राची निर्मिती करायची आहे आणि राष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर विश्वामध्ये शांती प्रस्थापित करायची आहे. हे एकमेव साधन करण्यासाठी, हे एकमेव साध्य करण्यासाठी खरं तर साधन म्हणून ही सामुदायिक प्रार्थना आपल्या पुढे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ठेवलेली आहे.
आणि ही सामुदायिक प्रार्थना खूप विशाल आहे, खूप व्यापक आहे. याचा सारासार विचार त्यांनी ग्रामगीतेमध्ये 28व्या अध्यायामध्ये सामुदायिक प्रार्थना आणि पाठोपाठ येणारा अध्याय म्हणजेच 29वा प्रार्थना व विश्वधर्म यामध्ये केलेली आहे. मी जे सुरुवातीला जे काही तुम्हाला सांगितलं हे सुद्धा ग्रामगीतेमध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे की या पद्धतीने हे धर्म वाढत गेली आणि ही सगळी ही जी समाजरचना आज आपण बघतो या पद्धतीची निर्माण होत गेली. आणि म्हणूनच आपल्याला आज सामुदायिक प्रार्थनेची नितांत गरज आहे. यातून साध्य काय होते तर वंदनीय राष्ट्रसंतांना काहीच नाही, फक्त एकोपा निर्माण झाला पाहिजे, आपली संघटना निर्माण झाली पाहिजे आणि सर्वांनी मिळून आपल्या इष्टदेवतेला आराधना केली पाहिजे. आणि ती आराधना वैयक्तिक नसून, ती कौटुंबिक नसून, ती राष्ट्र निर्माणासाठी किंवा विश्वाच्या कल्याणासाठी असली पाहिजे. हे एकमेव त्यांचं उद्दिष्ट या सामुदायिक प्रार्थनेच्या मागे आहे. आणि निश्चितच आपण या वंदनीय राष्ट्रसंतांच्या भूमीतली लेकरं आहात. तुमच्याही धमण्यांमध्ये राष्ट्रसंतांचंच रक्त वाहतं आणि म्हणूनच आपण सर्व मंडळी खूप भाग्यवंत आहोत की या प्रवाहामध्ये कुठेतरी आपण येत आहोत. राष्ट्रसंत आपल्या पाठीशी आहेत हे खरं तर आपलं परमभाग्य आहे असं मी समजते. आणि म्हणूनच ही सामुदायिक प्रार्थना फक्त स्वतःसाठी मर्यादित न ठेवता राष्ट्राच्या कल्याणासाठी व्हावी ही या ठिकाणी गुरुदेवचरणी प्रार्थना करते आणि माझे सामुदायिक प्रार्थनेचे हे भाषण या ठिकाणी थांबवते. धन्यवाद. जय गुरु.